दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं असतानाच लिंगायत समाजाने स्वतंत्र धर्म नोंदवण्याची मागणी केली आहे। कर्नाटकात जातीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाने आम्ही हिंदू नाही, स्वतंत्र धर्म आहोत अशी मागणी उचलून धरली आहे। लिंगायत समाज 2014 पासून या मागणीकरता महामोर्चे काढताय। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात स्थापन केलेल्या पंथाचा पाया। मात्र बीडमध्ये लिंगायत बांधवांनी या मागणीला विरोध केलाय। वेगळा धर्म मान्यता ही निवडणूक राजकारणाची खेळी असल्याचं बीडमधल्या लिंगायत समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे। यामुळे कर्नाटकमध्ये पेटलेला वाद महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड या भागात राजकीय आणि सामाजिक परिणाम घडवू शकतो असंही बोललं जातंय। मुळातच लिंगायत हे स्वतंत्र धर्म म्हैसूर गॅजेट असताना 1871 साली म्हैसूर राजाने सुद्धा वेगळं लिंगायत धर्म म्हणून गणती केलेला आहे। त्यानंतर हैदराबाद गॅजेट असो, मुंबईचं गॅजेट असो, सर्व गॅजेटमध्ये लिंगायताची स्वतंत्र असं कॉलममध्ये गणती केलेलं आहे। परंतु 1947 साली 3 धर्माची मान्यता काढून टाकण्यात आली। यासाठी आपली स्वतंत्र एक व्यवस्था, आपली ओळख जपण्यासाठी या जातीय गणनेमध्ये आपण लिंगायत धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लावे व जात या कॉलममध्ये आपली पोट जात मेन्शन करावे अशा मी तमाम महाराष्ट्रकरांना विनंती करतो। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी हिंदू धर्मातील त्या काळातील काही अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करण्यासाठी या पंथाची निर्माण केलं। हिंदू धर्मातील सर्व सण त्याचप्रमाणे लिंगायतात साजरे केले जातात। सर्व चाली, रूढी, परंपरा या लिंगायत धर्मात हिंदू धर्मातील प्रमाणेच आहेत। परंपरेचा भाग आहे की ज्यामध्ये देवाला मानणं, तर आमचा देव हा भगवान महादेव असून त्या शैव पंथाचाच हा लिंगायत हा प्रकार आहे। यामुळं आम्हाला कुठल्याही वेगळ्या धर्माची आवश्यकता नाहीये। आम्ही हिंदू म्हणून जन्मलो आणि हिंदू म्हणूनच मरणार।